नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जागतिक परिस्थिती आता बघितली आणि त्यातल्या त्यात अमेरिकेचे काही देशासोबतचे संबंध बघितले आणि अमेरिकेची एक हाती जी वर्चस्व आहे, दादागिरी म्हणू शकतो आपण, ती बघितली तर लक्षात येतं की भविष्यामध्ये कधी ना कधी एक मोठं युद्ध उभं राहणार. त्यालाच आपण तिसरं महायुद्ध म्हणतो. आता अमेरिकेचा मोर्चा आहे ते आता अजून दुसऱ्या देशाकडे वळवला आहे. व्हेनेझुएला झाला, इराण झाला, आता अमेरिकेच्या रडारमध्ये आहे ते क्युबा. आता हा क्युबा देश एवढा छोटासा देश, आधीच हे क्युबा एवढ्या मोठ्या आर्थिक संकटामधनं प्रवास करतोय. कोणाच्या कृपेने? अमेरिकेच्याच कृपेने. आणि आज अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं स्टेटमेंट आहे की क्युबाने जर व्यवस्थित आम्ही सांगतोय ते ऐकलं नाही तर आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील. आता क्युबाने काय ऐकलं पाहिजे? आता ह्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, 1959च्या क्रांतीनंतर क्युबा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आर्थिक संकटामध्ये आहे. क्युबामधनं 2021 पासनं आता ह्या 5 वर्षामध्ये 21 लाख लोकांनी स्थलांतर केलेलं आहे. तिथे प्रत्येक गोष्ट एवढी महाग आहे, तिथल्या पैशाची जे तिथलं चलन आहे त्याची एवढी पडझड झालेली आहे, म्हणजे पूर्णपणे देश आहे ते डबघाईला आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, अशा देशावरती अमेरिकेची नजर कशी आणि अमेरिकेला ह्या क्युबापासून काय अडलेलं आहे की त्याच्यावरती दादागिरी किंवा त्याच्यावरती दबाव आणण्यासाठी? तर त्याच्या मागचे कारण वेगवेगळे आहेत. आता अमेरिकेला सर्वप्रथम ह्या क्युबाची जी तिथलं सरकार आहे ते सरकार, कम्युनिस्ट सरकार जे आहे ते उलटून पाडायचं आहे आणि अमेरिकेच्या फेवर मधलं सरकार तिथे आणायचं आहे. त्याला रिजिम चेंज म्हणतो आपण. रिजिम चेंज म्हणजे काय? तिथली जी आता व्यवस्था आहे ती उलटी पोलटी करून तिथं जे अमेरिकेचं धोरण आहे, जे अमेरिकेला वाटते ते तिथं सरकार आणायचं. जसं इराकच्या बाबतीमध्ये अमेरिकेने 2003 मध्ये केलं, सद्दाम हुसेनला फाशी देऊन. त्यानंतर आता इराण सोबत जे केलं आता आपल्या एका 8 दिवसापूर्वीपासून जे युद्ध चालू आहे, जे परिस्थिती इराणची केली, तिथल्या राष्ट्राध्यक्षाला मारलं. आणि याच्या अगोदर व्हेनेझुएलामध्ये जे मदुरावला उचलून नेलं रातोरात आणि ती जी तिथली रिजिम चेंज करण्याचं किंवा धोरण चेंज करण्याचं अमेरिकेने पाहिलं, तेच आता क्युबा सोबत करते. आता क्युबा सोबत का करते हा मोठा प्रश्न आहे. तर क्युबापासनं अमेरिकेला धोका आहे म्हणे. जे अमेरिकेचं AIR जे डिपार्टमेंट आहे, तर ह्या AIRचं म्हणणं आहे म्हणजे की जे राष्ट्रीय सुरक्षा आहे अमेरिकेची ते ह्या क्युबापासून धोक्यात आहे. आता ते काय क्युबापासून धोक्यात आहे? आता ह्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की क्युबाचं जे तेल क्युबा आणि ऊर्जा जे आयात करतं ते 80% दुसऱ्या देशावरती अवलंबून आहे. आणि अमेरिकेने त्यांची एवढी वाट लावली की त्यांना जे म्हणजे त्यांना जे निर्यात करणारे देश आहेत तेल, त्या सर्व देशाला टेरिफची धमकी दिली आणि स्वतःही आपलं जे ऑइल आहे, ऊर्जा आहे, ह्या गोष्टी खंडित केल्या. म्हणजे स्वतःही प्रोव्हाइड करायचं नाही आणि दुसऱ्या देशाला करूही द्यायचं नाही, असं धोरण अमेरिकेने ह्या 25-26 मध्ये अवलंबलं. त्यामुळे क्युबा हा अडचणीत आहे आणि मोठ्या आर्थिक संकटामधनं जाते. मग आता क्युबाला टार्गेट करण्यामागचं कारण काय? की क्युबा हा रशिया आणि चायनाच्या जवळचा देश आहे. जवळचा म्हणजे असा जवळचा नाही, तसा जवळचा संबंध. आता चीननी काय केलंय? तर चीननी क्युबा सोबत एक करार केलेला आहे. कारण तिथं कोणता करार केलेला आहे की 80 दशलक्ष डॉलर चीनने क्युबाला दिलेत. कशासाठी दिलेले आहेत? की तिथे एक मॅरियल पोर्ट आहे, त्या मॅरियल पोर्टच्या माध्यमातून अमेरिकन जे लष्करी स्थळ आहेत दक्षिण आणि पूर्वेमधले, तर तिथं हेरगिरी करता यावी, हे कोणाचं उद्दिष्ट आहे? चीनचं. असं कोणाला वाटतं? अमेरिकेला वाटतं. म्हणून क्युबा हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याचा देश आहे आणि हा दिवाळखोरीच्या लिस्ट मधला देश आहे, असं जाहीर पण करून टाकलं. कोणी? डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने. म्हणून त्यांनी चेतावणी पण दिलेली आहे की एकतर तुम्ही रिजिम चेंज करा, धोरण चेंज करा, सरकार बदला, नाही तर चायना रशिया सोबत, त्या दोघांसोबत पण व्यवहार जे काय आहे ते करार वगैरे ते सगळे बंद करा. अशा पद्धतीनं चायनाने 80 दशलक्ष डॉलरचा तिथं करार केलेला आहे. आणि आता रशियाने काय केलं? तर रशियाने असा करार केलाय की त्या
क्युबाची लष्करी पायाभूत सुविधा किंवा अत्याधुनिकीकरणासाठी रशियाने एक करार केलेला आहे. म्हणजे क्युबाची लष्करी जी सेना किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते काय व्हाव्यात, डेव्हलप व्हाव्यात किंवा त्यांना अत्याधुनिक करण्यासाठी करार केला आणि सपोर्ट करतं रशिया. तर ह्या दोन्ही देश जे आहेत, चीन झालं रशिया झालं, हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या डोनाल्ड ट्रम्पच्या डोळ्यात खुपतात. त्यामुळे क्युबा हा आता सध्या अमेरिकेच्या रडारवरती आहे आणि सोबतच क्युबाला जे मदत करणारे आहेत, मग मेक्सिको असतील, रशिया असेल, आजूबाजूचे देश काय असतील, तर हे सगळे अमेरिकेच्या रडारवरती आहेत असं मी म्हणत नाही, डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत आणि त्यांचं स्टेटमेंट आहे आजच. आणि अशा पद्धतीनं आता येणाऱ्या काळामध्ये क्युबा हा अमेरिकेच्या डोक्यात आहे आणि क्युबा हा अमेरिकेच्या रडारवरती आहे. क्युबा हा अमेरिका टार्गेट करू शकतं केवळ आणि केवळ तिथलं रिजिम चेंज करण्यासाठी आणि रशिया चीन सोबत संबंध न ठेवावेत किंवा ठेवू नयेत हे त्यांचं धोरण आहे अमेरिकेचं. तर एकंदरीत ह्या गोष्टीवरनं एक गोष्ट लक्षात येते, मी काही वेळापूर्वीच म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये ह्या अशा राष्ट्राध्यक्षाच्या मुळे म्हणजे एक हाती धोरण किंवा मी म्हणेल तेच पर्यकाळ किंवा मी म्हणेल तेच झालं पाहिजे अशी जी भूमिका, असं जे धोरण डोनाल्ड ट्रम्प यांचं आहे, तर ते चुकीचं आहे आणि हेच तिसऱ्या महायुद्धाकडे घेऊन जाणार. कारण भारतासारख्या देशालाही डोनाल्ड ट्रम्प यांनी सोडलेलं नाहीये. कारण गेल्या 6 महिन्यामध्ये जर बघितलं तुम्ही, टेरिफच्या बातम्या, टेरिफ वाढीच्या गोष्टी किंवा आता जे शेतकरी करार, जे काही करार झालेला आहे, आता त्याबद्दल मी बोलणार नाही का तर फार लोकांना मिरची लागल, तर हे निगेटिव्ह गोष्ट आहे भारतासाठी. तर भारतासारख्या देशालाही डोनाल्ड ट्रम्पने सोडलेलं नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक असं शक्यता आहे की असंच डोनाल्ड ट्रम्प करत राहिले, अमेरिकेचं असंच धोरण राहिलं तर एखाद्या देशाचा संयम तुटणार आणि याचंच परिवर्तन तिसऱ्या महायुद्धात होणार, असं माझं मत आहे. तुमचं मत तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.